तू पण एकदा खाऊन बघ, मग तुला पण क्रंची वाटेल. मला छान छान मोमोज करून देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतो. तू करणार? काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य? कोबी, तर आम्ही स्टीम करायला ठेवणार आहे. चटणी देऊ दे तिखटवाली. गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर आज कुल्लूला 3 दिवस सुट्ट्या आहे आणि आज कुल्लू घरी आहे. त्यामुळे त्याचं असं चाललेलं होतं बऱ्याच दिवसापासून की त्याला मोमोज खायचे आहे. तर आज आपण नाश्त्यासाठी मोमोज बनवूया. त्या आधी 2 दिवस तरी इकडे पाऊस पडलेला होता आणि आजचं वातावरण तुम्हाला दाखव. 2 दिवस पाऊस पडलेला होता छान आणि 2 दिवसामध्ये थोडंफार ऊन होती, पाऊस होता आणि आज वातावरण असं छानसं ऊन पडलेलं आहे. मला वाटतं सायंकाळपर्यंत पाऊससुद्धा पडेल. आणि आज कुल्लूची काय मोमोज, आज कुल्लूला मोमोज खायचे. तर चला आज आपण मोमोज बनवूया आणि तुमच्याशी शेअर पण करते रेसिपी. तर माझी 3 दिवसात सुट्टी आहे, तर माझी आज आणि आई खायला मला छान छान मोमोज करून देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतो. तू करणार? ठीक आहे, चला. काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य? कोबी, कॅप्सिकम, अनियन, कॅरेट आणि मैदा. चला तयार करूया. हो. आज माझा कुल्लू खूप जास्ती आतुरतेने माझी हेल्प करत आहे आणि तिकडे मी कट करून ठेवलं आहे. इकडे बघा, हे कट करून ठेवलं आहे आणि आता हा इकडे माझी हेल्प करतो. याची कसरत बघा आता ते बारीक करायसाठी कशी चाललेली आहे. आणि हे आपलं सगळं बारीक करून झालेलं आहे. आता कॅप्सिकम आणि अनियन एकाच याच्यामध्ये फिरवून घेतलं आहे आणि बारीक करून घेतलं आहे. तिकडे गाजर आणि कोबी. तर या गोष्टी सगळ्या मिक्स करायच्या आहे. यामध्ये विदाऊट नमक, फक्त पाणी, थोडं पाणी, थोडं यामध्ये टाकायला आपल्याला शेजवान चटणी लागणार आहे, गरम मसाला, अजिनोमोटो, नमक आणि हे सगळं यामध्ये टाकून मिक्स करायचे. चला करूया.
आमचं हे मोमोज तयार झालाय, तर आम्ही स्टीम करायला ठेवणार आहे. कसं झालंय? टेस्टी लागते. क्रंची झाले नक्की की खोटं बोलतोय? क्रंची झाले बघ. टाटा. तुला वाटतं का क्रंची? तू पण एकदा खाऊन बघ, मग तुला पण क्रंची वाटेल.